राज्यातील 5,605 अंगणवाडी सेविकांना मदनीसांना एक रकमी लाभ मिळणार आहे. तर कोणता लाभ मिळणार आहे चला बघूयात. नमस्कार, मी जीवन विटेकर. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासून सुमारे 5,605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना एक रकमी 1 लाखापर्यंत, तर मिनी अंगणवाडी सेविकांना मदनीस यांना प्रत्येकी 75,000 रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1 एप्रिल 2022 पासून ते त्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीत सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक रकमी लाभ एकात्मिक बालविकास सेवा योजनाचा आयुक्तालयाकडून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली. हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2000 केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता देण्यात येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभार्थ्यांची योजना बंद करण्यात येईल, असेही अदिती तटकरे यांनी सांगितलेले. मुंबई आझाद मैदानात मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आलेल्या आशा सेविकांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या लवकरच अडचणी दूर करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही अंगणवाडी सेविकांच्या कर्मचाऱ्यांच्या यांना लवकरच लाभ मिळणार आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.